नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. साताऱ्यात गणेश आगमन सोहळे मोठ्या थाटात, जल्लोषात आणि तितक्याच आनंदात निघत आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे शाहूपुरी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि वाहतूक शाखेचे अभिजित यादव या दोघांच्याही टीमचं खरंच करावं तितकं कौतुक कमी आहे. या दोघांनीही या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये विशेष परिश्रम घेतला असल्यामुळं साताऱ्यातील सर्व गणेश आगमन सोहळे निर्विघ्नपणे पार पडत आहेत. कुठेही डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळत नाही. ज्या पण मंडळांकडून डॉल्बी डीजे सिस्टीम लावल्या जात आहेत त्याच्या आवाजाच्या मर्यादेला बंधनाचं कोंदण पाहायला मिळत आहे. याचबरोबर गर्दीमध्ये देखील नियंत्रण करण्याचं काम शाहूपुरी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि त्यांची संपूर्ण टीम करत असल्याचं पाहायला मिळतं. कोणत्याही वाहतुकीची कोंडी गणेश आगमन सोहळ्याला अडथळा ठरत आहे असं चित्र दिसत नाहीये. विशेषतः सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांचं पण महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये राहिलेली आहे. खरं तर सातारा शहरामध्ये या वर्षी गणेशोत्सवाला पारंपरिक वाद्याचाच अवलंब करा असा निर्धार करत असताना डॉल्बीचं काय असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी देखील महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. त्याचबरोबर माहिती अधिकारी सुशांत मोरे यांनी देखील हरित न्यायालयाकडे दाद मागितली होती. याचा कुठंतरी परिणाम निश्चितच झाल्याचं चित्र आहे. एकूणच सातारा शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समिती स्थापन झाल्यानंतर या समितीचं देखील कौतुक आहे. एकूणच या सर्व गोष्टींचा पालन विशेषतः मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेतून घेतल्यामुळं सातारामध्ये खऱ्या अर्थानं यंदाचा गणेश उत्साहात, शांततेत, ती भावे आनंदात आणि तितक्याच जल्लोषात केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.